महापालिकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहामध्ये आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत आमदार सुधीरदादा गाडगे यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना यावेळी दिल्या। तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करताना ज्या ठिकाणी निवारा केंद्रात व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेशी लाईट, पिण्याचं पाणी, चांगल्या जेवणाची सोय उपलब्ध करून द्यावी अशा सूचना प्रशासनाला केल्या। तर आयुक्त शुभम गुप्ता यांनी शहरातील 73 ठिकाणी साचून राहणारे पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी कायमची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकार यांच्याकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती केली। यावेळी माजी सन्मान्य नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी गेल्या पुरामध्ये नागरिकांना समस्या निर्माण झाल्या त्या यावेळी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी। यांत्रिक बोटीस पुरेसं इंधन उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। निवारा केंद्रांवर एक अधिकारी हा नोडल अधिकारी यावेळी नेमणूक करावी। समाजातील दाते लोकांची यादी तयार ठेवावी। पुरानंतर महत्त्वाची भूमिका महापालिकेची आहे। अन्य सहकार्य करणाऱ्या नगरपालिका, महापालिका यांना स्वच्छता साहित्य उपलब्ध करून द्यावं। माझे सभागृह नेते युवराज बावडेकर यांनी यावेळी आम्ही महापालिकेत सहकार्य करण्यासाठी एकत्रित आलोय। पूरक्षेत्रात येणाऱ्या वॉर्डमध्ये पूर्व सूचना देऊन रहिवाशी यांना सतर्क करावं। NDRF टीम यांना महापालिका वतीने लोकेशन समजण्यासाठी मार्गदर्शन करावं। पुरानंतर महापालिका प्रशासनाने चांगलं काम करावं। मागील पुरामधील अनुभवावरून यावेळी योग्य नियोजन करावं। मंगल कार्यालय शक्य तितके तात्पुरत्या रहिवासासाठी वापर करावा। पुरानंतर पिण्याच्या पाण्याची सोय करावी। माजी स्थायी सभापती श्री धीरज सूर्यवंशी यांनी आम्ही प्रशासनाबरोबर नेहमी असणार आहे। पूर नियंत्रणासाठी शासनाच्या यंत्रणेशी समन्वयातून काम करावं अशी सूचना नमूद केली आहे। शहाजी भोसले सामाजिक कार्यकर्ते यांनी स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यकर्ते यांच्या समन्वयातून काम केलं तर पूर परिस्थितीतून नक्की आपण सही सलामत बाहेर पडू। शामरावनगर म्हसपुरात जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करा। माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी यांनी देखील आपलं मत यावेळी नमूद केलं। बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त आपत्ती नकुल जकाते, सर्व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे, उर्मिला बेलवलकर, रजिया नाईक, माजी स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, माजी सभागृह नेते युवराज बावडेकर, नगरसेवक सुब्राव मद्रासी, संजयराव यमगर, असराफ वाणकर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। आज आपण सांगली महापालिकेमध्ये पुराच्यासाठी एक आपत्ती व्यवस्थापनाची बैठक ठेवली होती। 2019 आणि 2021च्या अनुभवावरनं ज्या काही त्रुटी त्यावेळेला आपल्याला जाणवल्या त्याबद्दल नवीन आलेल्या आयुक्तांना आणि उपायुक्तांना आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या। आमचे सर्व नगरसेवक पूरपट्ट्यातले हजर होते, मी स्वतः होतो आणि आयुक्त आणि उपायुक्त ही दोघंही होते। आणि ज्या कमतरता मागच्या वेळेला भासल्या त्या वेळेला परत होऊ नये यासाठी त्यांना आपण म्हणून इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि त्या सगळ्या तंतोतंत पालन करण्याचा आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे। आमच्यातर्फे जे पूर तयारी करू शकतो त्याबद्दल फील्ड व्हिजिट सह जे करणे शक्य असेल ते सगळे आमच्याकडनं चांगली पद्धतीने क्वालिटेटिव्ह ओरिएंटेड मेथडने करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। तरी पण आपली सांगितल्याप्रमाणे काल पण असेच काही लोकप्रतिनिधी यांनी काही सुचवले होते सूचना, त्याची सुद्धा दखल आम्ही घेतो होतो। आज परत काही नवीन पॉईंट मिळाले त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही कारवाई लवकरात करणार आहोत। तरी पण सगळ्यांचे जे विषय काढण्यात आले होते त्यामध्ये थोडीफार मला वाटतं सूचना देणं महत्त्वाचं आहे। कारण जेव्हापासून मी आलोय मी पण असाच प्रयत्न करतोय की पूर येऊच नाही। जर पाणी आला तर नदीतून सुद्धा पाणी आला तरी लवकरात लवकर त्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे आणि त्यासाठी काय उपाययोजना आपण करतोय त्याची माहिती आमदार साहेबांना आणि आपण सगळ्यांना सुद्धा राहणे गरजेचे आहे। तर त्यासाठी आपण सगळ्यांना माहिती आहे की खूप मोठा प्रोजेक्ट आपला कुपवाडचा स्पेशली शामरावनगरचा आपण डिझाईन केलं ते जागतिक बँकेकडे आपण त्याचे प्रपोजल पाठवलं, ते बऱ्यापैकी मंजूर होण्याची शक्यता आहे। पण त्याचवर निर्भर न राहता आपण त्यासोबत आपला छत्रपती शिवाजीराव चौक असो किंवा स्टेशन रोड असो किंवा मारुती चौक असो असे सगळे मिळून आपण पूर्ण शहरा क्षेत्रात सांगली, मिरज, कुपवाड मिळून असे 73 वॉटर लॉगिंग पॉईंट आपण शोधलो आहे। आणि तिथे जसं आपले नगरसेवक म्हणत होते की झिगझॅग म्हणून एक पाईपलाईन टाकलेली आहे, असे 73 पॉईंट्स आहेत तिकडे झिगझॅग म्हणून त्यांनी पाईपलाईन टाकली किंवा त्याचा आमदार साहेब म्हणत होते की मोठी पाईपलाईन सुरू होते पण पुढे जाऊन लहान होते आणि म्हणून जेव्हा खूप पाणी येतं पावसामुळे तर पाणी लवकरात लवकर जात नाही आणि तिथून पाईपलाईन तो निघत नाही आणि बाहेर पडतो। तर त्यासाठी 73 पॉईंट्स रिइंजिनिअरिंग करण्याचा प्रस्ताव सुद्धा आपण ते जागतिक बँकेला पाठवलं
जर तिथून मंजूर झाला तरी खूप छान आहे, नाही झाला तर मी आमदार साहेबांना निवेदन देणार की आपलं शासन राज्य निधीतून काहीतरी जर आपल्याला मदत झाली तर बऱ्यापैकी ते 73 पॉईंट जर आपण रिकन्स्ट्रक्ट केलो तरी शहराचे जे मोठे मोठे भाग आहे जिथे पाणी साठतो नॉर्मली खूप कमी पाऊस पडला तरी पण साठतो, तर ते पॉईंट्स परत होणार नाही त्याची खात्री आपल्याला करता येईल लागतील ते जरा व्यवस्थित ठेवले पाहिजे. ते सगळे आम्ही आता करून घेतो आणि प्रत्येक वॉर्डसाठी एक नोडल ऑफिसर ऑलरेडी करण्यात आला आहे, तिथे फोन नंबर सुद्धा डिक्लेअर करण्यात आले आहे. आपली यंत्रणा पण सेंट्रल कंट्रोल रूम पण आपली करण्यात आले, मी स्वतः तिकडे बसणार आहे आपल्या सगळ्यांसोबत. तर आपण सगळे चांगल्या पद्धतीने जेव्हा पण येईल जर येईल तर आपण चांगल्या पद्धतीने त्याला फेस करू आणि कुठल्याही लोकांना अडचण होणार नाही याच्याबद्दल पण आपण खात्री करू. आणि एक शेवटचा मुद्दा की जे मोबाईल इंटरनेटचा विषय होता त्याबद्दल परत जिल्हाधिकारी साहेबांना BSNL आणि इतर खासगी कंपन्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये इनफ इंधन आणि जनरेटर कॅपॅसिटी त्याच्याकडे राहिली पाहिजे जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत आपला मोबाईल इंटरनेट आणि ॲटलिस्ट कॉलिंग सर्व्हिस बंद पडायला नको.